विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत आणि नंदेश उमप आपल्यासोबत आहे. अतिशय सुरमयी अशा पद्धतीचा हा एपिसोड आहे. नंदेश, आता आपण तुझ्या गझल्स ऐकल्या, बाबांनी लिहिलेल्या गझल्स, अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या गझल्स आहेत. पण मला एक प्रश्न अजूनही पडलेला आहे, त्याचं उत्तर तुझ्याकडून हवंय की मध्यंतरीच्या काळामध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटामध्ये तुझा पहाडी पोवाडा आम्ही ऐकला, तुझे अभंग मी ऐकलेले आहेत. बिलकुल. पण मग लोकशाहिरी, पोवाडे, अभंग आणि एकदम आता गझल, ही सगळी जी तारेवरची, कारण तिन्ही वेगळे प्रकार आहेत, वेगळे जॉनर आहेत. बिलकुल. हे कसं काय सगळं सांभाळतोयस आणि कसं करतो आहेस मुळात? प्रशांत, तू खूप छान प्रश्न विचारलास. खरंच खूप छान प्रश्न विचारलास. मी तुला खरं सांगू का, एक स्विच ऑन स्विच ऑफचं एक बटन असतं आपल्याकडे, आपल्या डोक्यात आपण ठेवतो नेहमी. तर मी गझल गायचं असेल तर स्विच ऑफ करतो पोवाड्याच्या वेळेस आणि ते करायचं की मी स्विच ऑन करतो टू पोवाडा. पोवाडा किंवा धनगर किंवा गोंधळ किंवा कोळी किंवा हे बाबांचं आयुष्यभर बघत बघत मी आलोय. बरोबर. अगदी ते रोमारोमात भिडलेलं आहे, ते भिनलेलं आहे आपण म्हणून. त्याच्यामुळे खरं पण असं म्हणता येणार नाही, पण ते पण चॅलेंजिंग वाटतं. किंवा जेव्हा बाबा गात होते किंवा बाबा गायचे, तर आम्ही आता 5 पैसेही गात नाही असं मला वाटतं की त्यांचे सादरीकरण. आणि इट वॉज माइंड ब्लोईंग. हे सगळ्या लोकांना माहिती आहे. तिन्ही प्रकार फार वेगळे आहेत. ते त्याप्रमाणे हाताळले गेले पाहिजेत. त्यांचं शब्द उच्चारण, बरोबर, त्याचा हेल, तू पोवाड्याचा हेल म्हणा. आता कोक स्टुडिओचा विषय तू छेडलास, तर कोक स्टुडिओचा मी जेव्हा गोंधळ करत होता, टिंग टांग टिंग टिंग टांग टिंग गिटारवर झालं होतं, एकदम वेगळं वाटलं ते. कुठे टुनटुन आणि कुठे गिटार, तर त्यांना तू जेल करायचा होता. तर म्हणाले कुछ तो नंदेश एक भड़कता हुआ कुछ सुनाई है. अभी भड़कता बहुत सब, हम भड़क ही है, हम आदमी भड़क है, बोलो अभी आप क्या चाहिए आपको. तर तो हसायला लागले लेजली सर. नहीं नंदेश, महाराष्ट्र का मतलब महाराष्ट्र में सर, महाराष्ट्र में जितना है ना उतना किसी भी राज्य में नहीं है. सब राज्य अपने ही है, मगर महाराष्ट्र में जो संस्कृति है ना सर, और जो गाने हैं वो किसी राज्य में नहीं है. क्या बात. अच्छा नंदेश, फिर उसमें से कुछ सुनाई हमको. तेव्हा हसायला लागले. ना हाँ सर, मैं उसमें से 2 आपको कुछ एलिमेंट सुनाता हूँ. मैं धनगर मी ऐकवलं त्यांना, धनगरही आवडले, धनगर पास झाला. गोंधळ मी ऐकलं, तर गोंधळ ये किसने लिखा है, क्या होता है, सगळं माझ्याकडनं जाणून घेतलं आणि मग गिटार सुरू केलं. माझ्या आईचा गोंधळ बोलताला वरसंबळ, अमरंकाची रावाची आई लय मोळ्या भावाची, तुळजा नावाची जगदंबा, आदि माया ती मूळ रंभा, सदा निवादी या बळे, सदा निवादी या बळे, माझ्या आईचा गोंधळे, आईचा गोंधळ जी काय आहे स्टाईल ती त्याला खूप वेगळी वाटली. अच्छा अच्छा अच्छा. माझ्या आईचा असा मी जेव्हा आलो तेव्हा मलाही कळलं नाही. मी ऑन द स्पॉट ते घेतलं आणि ते त्यांनी ठेवलं. क्या बात आहे. ते ऑन द स्पॉट मी आलाप घेऊन आलो, कारण मला तो एक बार चेंज ओव्हर होणार होता आणि आम्हाला यायचं होतं. आईच्या कामाला अप्सरा इंद्राची, आईची आंघोळ साता समिंद्राची, लुगड धरतीच आभाळाची चोळी, काळ्या ढगाच काजोळ आईच्या डोळी. हे जे काय लकब आहे हे त्याला खूप आवडले. मी ही त्याच्यामध्ये त्या वेस्टर्न मध्ये झिकत असं चाललं होतं आणि आपलं वेगळं त्यात वैशिष्ट्य आपलं मी हारू नाही दिलं. आपलं बरोबर, आपला ठसा त्यांच्या रिदमच्या वर मी गात होतो. ते एक वेगळं पण त्यांना आवडलं, ते एक वेगळं पण आम्ही केलं आणि खूप धमाल आली. म्हणजे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं ते. आणि कोक स्टुडिओबद्दल म्हणजे तुझी ही अचिव्हमेंट आहे खरं, कारण एवढ्या सगळ्या लोकांमध्ये आणि कोक म्हणजे हे पूर्ण म्हणजे जेव्हा तो प्रोग्राम आपण पाहतो, एक वेस्टर्नाइज छाप आहे. बिलकुल बिलकुल. पण जेव्हा तुझे एपिसोड आम्ही पाहत होतो ना, त्यावेळेला ती एक मराठीपणाची जी एक महाराष्ट्र म्हणजे अस्सल मराठमोळा ठसका आपण जो म्हणतो, बिलकुल बिलकुल, तो अक्षरशः जाणवत होता. सुंबरानं ऐकताना तर सुंबरानं ऐकूया ना आपण. बिलकुल, खूप आवडलं सुंबरान. अगदी अगदी. सुंबरान पण त्याच धर्तीवर त्या लोकांनी केलं आणि त्याला जेल केलं. बेंगॉली भाषेतलं एक गाणं होतं. अच्छा. ते कसं केलं मी सांगतो. सुंबराने मांडले गा सुंबराने मांडले आणि दवाई जागा येळू जागा टाइमबाला, हे सुंबराने मांडल, सुंबराने मांडल, सुंबराने मांडल, हो
अन बैल माझा न मारे गणपती देवाला, अन दुसरं माझं न मारे बसलेल्या सबला, अन तिसरं माझं ना मारे कैलासाच्या सांबाला, अन सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, हो हो हो. क्या बात आहे. असं ते येत येत त्याचं माझी रे न न न न न न न न रे असं ते गाणं होतं. हे माझी रे असं ते जेल केलं. क्या बात आहे, क्या बात. तू आता बेंगोलीचं म्हणाला, त्याला टच दिलं, पण तू आता प्रत्यक्षात स्वतः बेंगोलीसाठी गातोयस असं मी ऐकलं. मी प्रशांत, मी खरंच मला अभिमान वाटेल लोकांना सांगायला, आणि हे केवळ माझ्या बाबांच्या आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आमच्या उम्मप कुटुंबियांवर झालं. मला बाबा, खरंच बाबा जिथे कुठं आहेत मला माहित नाही, पण हे त्यांचंच श्रेय आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रात, पहिल्यांदा मराठी गायकानं, पहिल्यांदी मराठी पोवाडा हा बेंगॉली भाषेत मी गायला, आणि तो पिक्चर सुरू आहे अजून कॅलकटामध्ये. आम्ही सुभाष बाबू बोलची म्हणून नावाचा फिल्म आहे, महेश मांजरेकरांनी केला, आणि मी महेश दादांचे खरंच खूप धन्यवाद मानेन की शिवाजीराजे भोसल्यानंतर तोच माझा आवाज अजितला पण वाटला, अजित परबला, की नाही हाच आवाज तिथे. ऍक्च्युली तो बंगाली गायकाने गायलं होतं, पण ती स्टाईल, ती ढब, ती लकब त्यांना मिळत नव्हती. तर ते जे लेखक होते की नंदेश आप गा पाओगे ये ऐसा ऐसा है, मला आप मुझे दे दो, भेज दो, त्यांची भाषा पण लकब आणि स्टाईल ती म्हणजे अफजल खानाचं वधाचं होतं. वा. पण ती मला पहिला मान मिळाला. मी पहिला मराठी माणूस असेन की पहिला बेंगॉली पोवाडा गाणारा, किंवा कोक स्टुडिओमध्ये पहिला मराठी माणूस असेल. तिथं मला माहित नाही कोण गेलंय की नाही, असेलही, पण पहिला मराठी माणूस मी तुमचा प्रतिनिधी म्हणून होतो, मी एका गायकाचा प्रतिनिधी म्हणून होतो, मी एका अभिनेत्याचा होतो, मी सबंध महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथे करत होतो, आणि मला अतिशय दडपण होतं कारण मला तुमच्या सगळ्यांचं ओझं माझ्या खांद्यावर होतं. नंदेश, खूप चांगल्या गप्पा रंगल्यात. खरं तर या गप्पा कधी थांबता नाही. सगळं हे औपचारिक असं बोलणं खरं आवडत नाही मला, बिलकुल, पण खरंच थांबू नये असं वाटतंय. पण तरी सुद्धा वेळेचं बंधन आहे आपल्याला आणि थांबावं लागेल. पण जाता जाता पुन्हा एक गणपतीचे आशीर्वाद आपल्याला घ्यायला हवेत. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि मी जाता जाता हेही लोकांना सांगेन की ती याद साजण्याची याची सीडी सर्वत्र उपलब्ध आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. म्हणजे मला फेसबुकवरनं कळतंय, मला माझी वेबसाईटही सुरू झाली प्रशांत, तुला माहित असेल, nandeshummap.com नावाची वेबसाईट आहे. nandeshummap.com फार छोटं नाव आहे .com ही सुरू झालेली आहे आणि त्याचा प्रतिसादही खूप छान आहे आणि त्याच्यामार्फत ती याद साजण्याची मला चांगला रिस्पॉन्स येतोय, एवढंच म्हणेन. आणि त्या बाप्पाच्या चरणी मी गाणं गाईन. तूच सुख करता तूच दुःख करता अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता तूच दुःख करता अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाने 1 वर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर, थँक्यू. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा पहाडी आवाज लाभलेला हा कलाकार निश्चितच उद्या भविष्य काळामध्ये दैदिप्यमान असं यश मिळवेल महाराष्ट्रामध्ये, याची खात्री वाटते. आज इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या सिनेकट्टामध्ये एका नवीन सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.